दख्खन भूमी आणि सह्याद्रीची कडेकपाऱ्या, ज्यांच्या पवित्र चरणानं पावन झाल्या, ज्यांच्या कार्यानं कर्तृत्वानं संपूर्ण जगासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला, असे छत्रपती शिवाजी महाराज. हाच दिवस होता तो 14 जानेवारी 1658चा. कोकण मोहीम आटपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला. याच दिवशी शिवाजी राजे राजगडावर प्रथम राहावयास आले. काय वाटलं असेल राजगडाला? कृतज्ञता, गहिवर जन्माला आल्याचे सार्थक राष्ट्रपुरुषाची पायधूळ लागून राजगड तीर्थक्षेत्रात पालटून गेला. हाच होता तो दिवस. यापूर्वीची शिवाजी महाराजांची राजधानी होती ती म्हणजे किल्ले पुरंदर, त्यानंतर झाली ती म्हणजे राजगड, आणि त्यानंतर स्वराज्याची राजधानी झाली ती म्हणजे दुर्गेश्वर रायगड. पण त्याआधी राजगडाविषयी माहिती घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर शुभांगी भोसले स्वराज्याची राजधानी राजगडाविषयी माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्याला 48 किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्याला 24 किलोमीटर अंतरावर नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगरावर हा किल्ला आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळं राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानानं राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला 3 माच्या व 1 बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्री सपाटीपासून उंची 1394 मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखावरून सातवाहन पूर्व म्हणजेच साधारण 2000 वर्षापूर्वीपासूनचा हा डोंगर आहे. ब्रह्मर्षी ऋषींचं येथे असणारं वास्तव्य व याच ब्रह्मर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रह्मश्री देवस्थान यावरून हा डोंगर फार पुरातन असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरुंबदेव. हा किल्ला बहमणी राजवटीमध्ये याच नावानं ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असं नव्हतं. इसवी सनाच्या 1490च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी यांनी वालेघाट आणि तळ कोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केले आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळं अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर 125 वर्ष किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन 1625च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला. निजामशहाच्या वतीनं बाजी हैबतराव शिलीमकर व त्यांचे वडील रुद्राजी नाईक यांनी किल्ल्याची व्यवस्था पाहिली. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावानं मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतराव खामाकडे दिला. शिवरायांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा मात्र आज उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला कधी ताब्यात आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या 10व्या खंडात प्रसिद्ध झालेले एक वृत्त सांगते की शिवाजीने शहामुर्ग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली आहे. सभासद बखर म्हणतो की मुराबाद म्हणून डोंगर होता, त्यास व साविले त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले. त्या गडाच्या 4 माच्या वसवल्या. सभासदाने बालेकिल्ल्याला एक सुद्धा माची म्हणून गणली आहे. मात्र सन 1646 ते 1647च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचं काम महाराजांनी मोठ्याने सुरू केलं. त्या डोंगरास 3 सोंडा किंवा 3 माच्या होत्या. त्यास तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली.
3 माचांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारी नावाचं गाव होता. तेथे रान फार होते. त्या ठिकाणी फरमाशी आंब्याची झाडे लावून पेठ बसवली व तिचे नाव शिवापूर ठेवले. इसवी सन 1660 औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानानं शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनामधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानानं राजगडाकडे फौज पाठवली होती. या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली, परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. 6 एप्रिल 1663 रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परत पोहोचले. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार असणारा हा राजगड किल्ला. सन 1665 मिर्झा राजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊद खान आणि रायसिंग या 2 सरदारांना त्याने परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवले. 30 एप्रिल 1666 रोजी मुघल सैन्यानं राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळं मुघलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंहाबरोबर तह करताना 23 किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. या 12 किल्ल्यामध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होता. सभासद बकरीतील उल्लेख खालीलप्रमाणे आहे. तो म्हणजे 27 किल्ले ताम्रास दिले, निशाणे चढवली, वरकड राजकड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातृश्रींच्या हवाले केले व आपणही दिल्लीत जावे, बादशाची भेट घ्यावी असा करार केला. शिवाजी महाराज आग्र्याहून निष्ठून निवडक लोकांनिशी 12 सप्टेंबर 1666 राजगडाला खूप पोचले. 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर राजारामांचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच 1670 पाठवले होते. 1671 ते 1672 शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडाहून रायगडाकडे हलवली गेली. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले. यानंतर मुघलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुघल सरदारानं जून 1689 राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुल खैर खान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र अद्याप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरलेली नव्हती. त्यामुळे मराठ्यांनी मोठी फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी 1694 मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुघलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामं त्यांच्याकडे चालवावीत असा आदेश दिला होता. पुढे 11 नोव्हेंबर 1703 स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडं 4 कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता. औरंगजेबानं 1 महिना आधी काही हजार गौंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठवले, पण रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळं बरंचसं सामान आहे तिथं टाकून द्यावं लागलं. 2 डिसेंबर 1703 रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज 30 गज उंच, त्याचे उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या गेल्या. बुरुजांवर तोफाचा भडीमार करू लागले. तर बैयत खान आणि हमीउद्दीन या पद्मावतीच्या बाजूनं मोर्चे लावले. पुढे 2 महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी 4 फेब्रुवारी 1703 रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इराद खान याला औरंगजेबानं किल्लेदार नेमलं आणि किल्ल्याचं नाव ठेवलं नाबीशाहगड. 29 मे 1707 रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवाबरोबर राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन झाला.
पुढे शाहूच्या ताब्यात किल्ला आल्यावर 1709 शाहूने सुवेळा माचीस 300 रुपये व संजीवनी माचीस 100 रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवे काळात राजगड हा सचिवांच्याच ताब्यात होता. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम राजधानीपासून राजगडाचा हा इतिहास अत्यंत गौरवशाली होता. मराठ्यांच्या विविध कार्याचा तो साक्षीदार होता. मोगलांना सहजासहजी हातात न पडता या किल्ल्यानं मराठेशाहीची शान राखली. शिवछत्रपतींच्या कार्याला आणि त्यांनीच्या या पहिल्या राजधानीची किल्ला हा आजही साक्ष देत आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा या किल्ल्यावर आजही आपणास पाहावयास मिळतात. धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य ते त्यांचे कार्य. त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.